हाय फ्रेंड्स, नमस्कार. आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चटपटीत चटणी उडदाचे पापडची कशी बनवायची ते. साध्या पद्धतीने आपण तर बनवतोच, पण मी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, म्हणून ही तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ही चटणी जेवताना जेवणाची चव वाढवते. ही चटणी मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर बघा, आपण साहित्य घेतलेलं आहे. तर मी बारीक चिरलेला टमॅटो घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि फरसाण घेतलेलं आहे मी. हे बघा, मी इथं फरसाण घेतलेलं आहे, जे आपण भेळ आणि मिसळसाठी वापरतो ते फरसाण मी इथं घेतलेलं आहे. आणि मी इथं 2 चमचा चटणी घेतलेली आहे. आणि हा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. मीठ आपल्या फरसाणमध्ये पण असतं आणि पापडमध्ये पण थोडं आपण मीठ घातलेलंच असतं, म्हणून मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं असणार तेवढं वापरा. मी इथं 4 पापड घेतलेले आहेत आणि 1 पडी तेल घेतलेलं आहे. आपण भाजून घेऊया. आता आपले सगळे पापड भाजून घेऊया, सगळे एक एक करून. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यावर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपले पापड झाले आहेत भाजून. आपण हे पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत, तोडून घ्यायचे आहेत. एकदम बारीक आपल्याला ते तोडून घ्यायचे आहेत. आता मी त्याच्यात तेल घालणार आहे. आपण 1 पडी तेल घेतलेलं आहे, ते घालायचे आहे. आता मी अगोदर चटणी टाकून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून घेणार आहे. ते आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यात टमॅटो, कांदा आणि फरसाण घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते. ही चटणी झाल्यावर तुम्ही लगेच खायला घ्या जेवणासोबत. जास्त टाइम जर तुम्ही चटणी बनवून ठेवली अगोदरच तर ती मऊ पडते, म्हणून तुम्ही जेवताना लगेच बनवा आणि जेवायला घ्या.
आपली चटपटीत उडीद पापडची चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.